अहमदपूर शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरलं आहे। पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेने संपूर्ण अहमदपूरमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे। रविवार दिनांक डिसेंबर 21 च्या रात्री साधारण 9 वाजताची वेळ बागवान गल्लीतील अबुबकर किराणा दुकानाजवळ शोएब इसाक बागवान आणि उमेर खाजा मौनुद्दीन बागवान नेहमीप्रमाणे बोलत थांबले होते, पण काही क्षणातच जुना वाद, जुनी कुरापत आणि त्या वादातूनच उसळलेलं अमानुषहीन स्त्रूप, 6 जणांचा टोळका, हातात चाकू, काठ्या आणि डोळ्यात सुडाची आग, आज सोडायचं नाही अशा थंड डोक्याने संगनमत करत आरोपींनी थेट शोएब आणि उमेरवर हल्ला चढवला। जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात शोएब बागवान गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला। 26 वर्षांचा तरुण क्षणात मृत्यूच्या दाढेत गेला। या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपींची नावे सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमिर खलील शेख, कलीम खलील शेख, गणिबी शेख आणि मालन बबलू शेख। सर्व अहमदपूर या 6 पैकी 2 आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरित 4 आरोपी फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 830/2025 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103, 1, 118, 2, 189, 2, 191, 2, 191, 3, 190, 351 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्वतः अहमदपूरला भेट दिली, घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासाची सविस्तर माहिती घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे आणि संपूर्ण पोलीस पथकाने रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रश्न एकच आहे, अहमदपूरमध्ये कायदा सुव्यवस्था खरंच सुरक्षित आहे का? पूर्ववैमनस्याची दहशत तरुणांचे प्राण घेईपर्यंत पोहोचते आहे का? फरार आरोपींना पोलीस कधी जेरबंद करणार आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार? या खळबळजनक हत्याकांडावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। अधिक अपडेटसाठी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप मोरे, अहमदपूर।